Hello everyone. In previous lecture of pharmacology and toxicology, we started our new chapter, that is parasympathomimetics, which is from the new category, that is drug acting on autonomous nervous system. Okay. So we all know that is parasympathomimetic, also known as cholinergic drug and also known as cholinomimetic drugs. Okay. सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की पॅरासिम्पॅथोमायमेटिक्स और कोलिनर्जिक्स और कोलिनोमायमेटिक ड्रग्स मीन्स व्हॉट, हाउ दे वर्क, ओके, देन क्लासिफिकेशन ऑफ पॅरासिम्पॅथोमायमेटिक अँड देन द मेजर ड्रग दॅट इज ॲसिटाइलकोलिन विच शोज द सिमिलर ॲक्शन टू दॅट ऑफ ॲसिटाइलकोलिन न्यूरोट्रान्समीटर. ओके, so these are the drugs which activating the parasympathetic nervous system, okay, or these are the drugs which shows the similar effect which effects produced by activation of parasympathetic nervous system. okay, so त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की parasympathetic nervous system जी आहे ती, so it is an also known as craniosacral आउटफ्लो. ओके, सो तुम्हाला या डायग्रॅममधून कळेल की पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमच्या ज्या नर्व्ज आहेत त्या जनरली ब्रेन स्टेम आणि स्पायनल कॉर्डचा जो लोअर पोर्शन आहे तिथून अराईज झालेले आहेत, सॅक्रल रिजनमधून. ओके, सो क्रॅनियल रिजनमधून आणि सॅक्रल रिजनपासून त्या नर्व्ज अराईज झालेल्या आहेत, त्या पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ज आहेत. ओके, सो इथे तुम्हाला ह्या डायग्रॅमवरून आयडिया येईल की पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ज ज्या आहेत त्या ब्रेनच्या स्टेम पोर्शनमधून आणि स्पायनल कॉर्डचा जो एंड पोर्शन आहे की जिथे सॅक्रल वर्टिब्राज असतात, ओके, तिथून ह्या नर्व्ज ज्या आहेत त्या अराईज झालेल्या आहेत आणि मग त्या इफेक्टार ऑर्गनकडे रन झालेल्या आहेत. ओके, सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कोलिनर्जिक ड्रग म्हणजे काय बघितलं. सो कोलिनर्जिक ड्रग्स आर द एजंट विच मायमिक्स द इफेक्ट ऑफ कोलिनर्जिक स्टिम्युलेशन, राईट. त्याच्यानंतर आपण कोलिनर्जिक ड्रग जे आहेत त्यांचे दोन वेने ते त्यांची ॲक्शन शो करतात. ओके, सो आयदर दे डायरेक्टली ॲक्ट ॲज ॲन कोलिनर्जिक अगोनिस्ट और सेकंड मेकॅनिझम ऑफ ॲक्शन इज दॅट इनडायरेक्ट cholinomimetics, okay, which is also known as anticholinesterase. okay, so direct acting cholinergic agonist काय करतात, they act similarly to that of acetylcholine and they binds to the acetylcholine receptor and then produces a similar physiological response like acetylcholine neurotransmitter. okay, दिस इनडायरेक्ट कोलिनोमायमेटिक ड्रग्स काय करणार आहेत ते काय करतात तर ॲसिटाइलकोलिनचे डिग्रेडेशन करणारं जे एन्झाईम आहे दॅट इज कोलिन इस्ट्रेज एन्झाईम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर डिग्रेडेशन ऑफ ॲसिटाइलकोलिन इनटू कोलिन अँड ॲसिटेट. ओके, सो दोज ड्रग्स विच इनहिबिट दॅट एन्झाईम. ओके, सो दॅट्स वाय द ड्रग ऑल्सो नोन ॲज अँटीकोलिन इस्ट्रेजेस. ओके, so they inhibit the cholinesterase enzyme and thereby they prevent the degradation of acetylcholine. So that's why more quantity of acetylcholine available in synaptic cleft and this acetylcholine binds to their respective acetylcholine receptor, that is muscarinic and nicotinic receptors, and thereby they produces their actions. okay, त्याच्यानंतर आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं. क्लासिफिकेशन वाईज 4 मेजर ग्रुप आहेत, इस्टर्स ऑफ कोलिन, सिंथेटिक कंपाऊंड्स, कोलिनोमायमेटिक्स, अल्कलॉइड्स अँड कोलिनस्ट्रेज इनिबिटर्स. ओके, सो ह्याच्यातले जे फर्स्ट 3 आहेत विच ॲक्ट बाय डायरेक्ट ॲक्शन. ओके, आणि लास्ट जो आहे कोलिनस्ट्रेज इनिबिटर्स विच ॲक्ट्स थ्रू द इनडायरेक्ट ॲक्शन्स. ओके, सो त्याच्यामध्ये फर्स्ट मेजर ड्रग आपण कवर केला होता ॲसिटाइलकोलिन. ओके, ॲसिटाइलकोलिनची सिंथेसिस प्रोसेस आपण इन डिटेल बघितलेली आहे. त्याच्यात निकोटिनिक आणि मस्कॅरिनिक ॲक्शन्स आपण इन ब्रीफ स्टडी केलेला आहे. त्याचे जे फार्माकोलॉजिकल इफेक्ट्स आहेत कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवर, ब्लड वेसल्सवर, त्याच्यानंतर स्मूथ मसल्सवर, ग्लँडच्या सिक्रेशनवर त्याचा काय इफेक्ट आहे, आईजवर काय इफेक्ट आहे. ओके, त्याच्यानंतर आपण त्याचे निकोटिनिक ॲक्शनसुद्धा बघितलेले आहेत, ऑटोनॉमिक गँग्लियावर, ॲड्रिनल मेडुलावर. ओके, आणि स्केलेटल मसल्सवर. ओके, जे मायो न्यूरोनल जंक्शन्स आहेत त्याच्यावर काय इफेक्ट आहे आणि अदर ॲक्शनसुद्धा आपण ॲसिटाइलकोलिनचे डिस्कस केले होते विथ द थेरापेटिक युजेस. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ॲसिटाइलकोलिनचे जे 2 ड्रग नेक्स्ट ॲनालॉग्स आहेत, ओके, त्यांच्याबद्दल बघायचं आहे. ओके, सो फर्स्ट ड्रग आहे त्याच्यातला मिथाकोलिन. ओके, सो मिथाकोलिन
overcome the instability of acetylcholine. Okay, so methacholine, which acts as an analog of acetylcholine, and it covers the instability features of acetylcholine. Okay, so acetylcholine मध्ये जी instability आहे ती ओव्हरकम केली आहे मिथाकोलिन मध्ये. ओके, so beta methyl acetylcholine steric shield and large group to change the conformation of acetylcholine. 3 times more stable than acetylcholine, more selective on muscarinic M2 over nicotinic receptors. S enantiomers is more active than R enantiomers. Okay, so these are the instability of acetylcholines. Okay, so acetylcholine पेक्षा 3 पट जास्त स्टेबल आहे. त्याच्यानंतर मस्कॅनेरिक रिसेप्टर स्पेसिफिकली M2 रिसेप्टरसाठी तो मोर सिलेक्टिव्ह आहे आणि त्याचं एनॅन्शोमर्स हे जे स्ट्रक्चरल फीचर आहे विच इज मोर ॲक्टिव्ह दॅन आर इनॅन्शोमर्स. ओके, सो it generally differs from acetylcholine in following aspects that includes the generally methacholine is administered by orally. Okay, so methacholine इथे तुम्हाला खाली जो ड्रग दिसतो methacholine effective orally though its absorption upon oral administration is variable. Okay, सो आपण ॲसिटाइलकोलिन बघितलं होतं की ॲसिटाइलकोलिन ओरली ॲडमिनिस्ट्रेट करू शकत नव्हतं. ओके, रिझन काय होतं त्याचं, तर ॲसिटाइलकोलिन जे आहे ते न्यूट्रल आणि अल्कलाईन pHला अनस्टेबल होतं. राईट, सो त्याच्यामुळे आपण ॲसिटाइलकोलिन ओरली ॲडमिनिस्ट्रेट करू शकत नव्हतं. ओके, सो त्याच्यामुळे ॲसिटाइलकोलिन हे पॅरेंट्रल रूटनेच दिलं गेलं पाहिजे तरच त्याची ॲक्शन बॉडीवर मिळत होती. ओके, बट मिथाकोलिन विच डिफर्स फ्रॉम ॲसिटाइलकोलिन दॅट इज इट कॅन बी ॲडमिनिस्टर्ड ओरली. ओके, so it is comparatively resistant to true cholinesterase and totally resistant to pseudo cholinesterase. ओके, सो हे आपण बघितलेलं आहे की ट्रू आणि स्यूडो हे कोलिनेस्टरेसचेच टाईप आहेत, तेच एन्झाईम आहे, बट ते डिफरंट लोकेशनमध्ये मिळते आणि त्याच्यामुळे त्याला ट्रू आणि स्यूडो ह्याच्यामध्ये डिवाईड केलेलं आहे. ओके, सो स्यूडो कोलिनेस्टरेसची लोकेशन काय आहे, कुठे कुठे अवेलेबल आहे, प्लाझ्मा, लिव्हर, पॅनक्रियाज, हार्ट, व्हाईट मॅटर. ओके, ट्रू कोलिनेस्टरेस कुठे कुठे अवेलेबल आहे, तर ग्रे मॅटरमध्ये आहे, रेड ब्लड सेल्स, लंग्समध्ये आहे, स्प्लीनमध्ये आहे, त्याच्यानंतर नर्व्स एंडिंग जे आहेत तिथे ट्रू कोलिनेस्टरेस अवेलेबल असतं. ओके, सो इथे काय सांगितलं आहे, मिथाकोलिन जनरली रेजिस्टन्स आहे. ओके, म्हणजे ॲसिटाइलकोलिनचं जे ब्रेकडाऊन करणारे एन्झाईम आहे कोलिनेस्टरेस त्याला मिथाकोलिन हे जो ॲनालॉग आहे ॲसिटाइलकोलिनचा तो रेजिस्टंट आहे, मीन्स त्याचं डिग्रेडेशन त्या कोलिनेस्टरेसकडून होत नाही. ओके, पण त्याची जी रेजिस्टन्स कॅपॅसिटी आहे ती कम्पेअर केलेली आहे ट्रू कोलिनेस्टरेससोबत आणि स्यूडो कोलिनेस्टरेससोबत. ओके, सो इट इज कम्पॅरेटिव्हली रेजिस्टन्स टू ट्रू कोलिनेस्टरेस अँड टोटली रेजिस्टन्स टू स्यूडो कोलिनेस्टरेस. ओके, सो स्यूडो कोलिनेस्टरेसला टोटली रेजिस्टन्स आहे आणि कम्पॅरेटिव्हली रेजिस्टन्स आहे तो ट्रू कोलिनेस्टरेसला. ओके, सो द ड्युरेशन ऑफ ॲक्शन इज लॉंगर. ओके, सो ॲसिटाइलकोलिनपेक्षा मिथाकोलिनची जी ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे ती लॉंगर आहे. ओके, सो इट हॅज सिलेक्टिव्ह कोलिनर्जिक ॲक्शन विच इन्क्लूड मेनली मस्कॅरिनिक ॲक्शन्स, नो ऑर व्हेरी वीक निकोटिनिक ॲक्शन्स. ओके, means it is more selective to muscarinic receptors. Okay, so it has selective cholinergic action which includes mainly muscarinic actions and no or very less weak effective to nicotinic actions. Okay, so amongst muscarinic action the effect on the smooth muscles of GIT is prominent. Okay, so त्याच्या जेवढ्या पण मस्कॅरिनिक रिसेप्टरच्या ॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये GI ट्रॅक्टवर जी GI ट्रॅक्टचे जे मसल्स आहेत त्याच्यावर त्याची प्रॉमिनंटली ॲक्शन दिसून येते. ओके, so the drug produces transient hypotension, tachycardia, salivation, sweating, flushing. It increases the intestinal and pancreatic secretion. It may produce a bronchospasm. Okay, so these are the side effect which is associated with methacholine. Okay, so it causes the transient type of hypotension, that is decrease into the blood pressure, tachycardia, that is increase into the heart rate, salivation, sweating, flushing it is nothing but the increase the blood flow through to the skin regions. Okay, superficially, so it increases the intestinal and pancreatic secretion and it may produce a bronchospasm. Okay, so side effects are little bit similar to acetylcholine. Okay,
सो इथे मिथाकोलिन हा ड्रग आपण बघितलेला आहे. त्याचा यूज आहे जनरली टर्मिनेट अटॅक्स ऑफ सुप्राव्हेंट्रिक्युलर पॅरोक्सिस्मल टॅकिकार्डिया. ओके, सो जनरली हार्टचे फंक्शन्सचे इम्प्रूव्हमेंटमध्ये जनरली मिथाकोलिन ह्या ड्रग जो आहे तो यूज केला जातो. ओके, डोस विच इज युज्युअल पॅरोक्सिस्मल टॅकिकार्डिया 10 to 25 mg, सबक्युटेनस फॉर पेरिफेरल वॅस्क्युलर डिसीजेस 10 to 25 mg. ओके, सो जो डिसऑर्डर्स आहे त्याच्यानुसार त्याचा डोस जो आहे तो व्हॅरी आहे आणि रूटसुद्धा जो आहे तो व्हॅरी आहे. ओके, नेक्स्ट ड्रग आपल्याला नेक्स्ट ॲनालॉग बघायचा आहे कार्बाकॉल. ओके, सो कार्बाकॉल इट इज मोर पोटेंट दॅन मिथाकोलिन. ओके, सो आपण बघितलेलं आहे की ॲसिटाईल कोलिनपेक्षा मिथाकोलिन मोर पोटेंट आहे. मिथाकोलिनपेक्षा ही कार्बाकॉलची पोटेन्सी आहे ती जास्त आहे. ओके, सो कार्बाकॉल इज अ मोर पोटेंट दॅन मिथाकोलिन अँड इज रेजिस्टन्स टू बोथ ट्रू अँड शुडो कोलिनेस्टरेज. ओके, सो आपण मिथाकोलिनमध्ये बघितलं होतं की ट्रू आणि शुडो कोलिनेस्टरेजसोबत कंपॅरिझन केलं त्याचं तर तो जास्त रेजिस्टंट दाखवत होता शुडो कोलिनेस्टरेजला, राईट. बट कार्बाकॉल हे जे हा जो ॲनालॉग आहे तो दोन्ही कोलिनेस्टरेजला रेजिस्टन्स आहे, टोटली रेजिस्टंट आहे. ओके, सो इट शोज बेटर ॲब्झॉर्ब्ड इन गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट कम्पेअर टू द अदर इस्टर्स ऑफ कोलिन. ओके, सो याचं जे ॲब्सॉर्प्शन आहे ते सुद्धा GI ट्रॅक्टमध्ये वेल आहे. चांगल्या रीतीने त्याचं ॲब्सॉर्प्शन जे आहे ते गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमधून होतं ॲज कम्पेअर टू द अदर दॅट इज मिथाकोलिन अँड ॲसिटाईल कोलिन. ओके, सो स्टिम्युलेट्स द ऑटोनॉमिक गँग्लिया अँड स्केलेटल मसल्स. ॲक्शन्स आर मोस्ट प्रोनाउन्स्ड ऑन द ब्लॅडर अँड bowels used to stimulate the bladder and intestine after the surgery. Okay, so this is all about the carbachol. Okay, now we just see the pharmacological actions of carbachol. सो तुम्हाला कळलं असेल की ॲसिटाइलकोलिनचे जे ॲनालॉग्स आहेत त्याच्यामध्ये कार्बाकॉल इट इज ॲन मोर पोटेंट ड्रग. ओके, so generally it has a selective muscarinic effect on smooth muscles of gastrointestinal tract and also stimulates the autonomic ganglia and skeletal muscles. Okay, so त्याचे जे मस्कॅरिनिक सिलेक्टिव्हिटी ॲक्शन्स आहे ते मोर प्रॉमिनंट आहे. ओके, सो मस्कॅरिनिक रिसेप्टर थ्रू तो मोर प्रॉमिनंट ॲक्शन शो करतो ऑन स्मूथ मसल्स ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट अँड ऑल्सो स्टिम्युलेटरी इफेक्ट ऑन ऑटोनॉमिक गँग्लिया अँड skeletal muscles. Okay, so in therapeutic doses it produces a lushing of face, sweating, salivation, lacrimations. Okay, so these are the side effect which is associated with therapeutic dose of that carbachol. Okay, so काय side effects सांगितले आहेत. It produces the effects like lushing of face. Okay, so lushing of face it generally causes due to the flushing effect. Okay, means काय होतं फेस रिजनला जे स्किनच्या अंडर ब्लड वेसल्स आहेत तिथे ब्लडचं सप्लाय मोर होतं, फ्लशिंग जास्त दिसून येतं आणि त्याच्यामुळे फेस जो आहे तो रेड पडतो. ओके, लाल कलरचं दिसायला सुरुवात होते. इट इज नथिंग बट द लशिंग ऑफ फेस. ओके, देन नेक्स्ट साइड इफेक्ट इज दॅट स्वेटिंग, salivation and lacrimations. Okay, lacrimation which is associated with lacrimal gland. Okay, म्हणजे डोळ्यातून पाणी वाहायला लागतं. ओके, टीयर्स फॉर्मेशनचा रेट आहे तो इन्क्रीज होतो. ऑल्सो स्वेटिंग आणि सलायवेशनसुद्धा इन्क्रीज होणार आहे. ओके, सो इट मे प्रोड्यूस इन्क्रीज द डिझायर फॉर मॅच्युरेशन अँड डेफिकेशन्स. ओके, सो मॅच्युरेशन इट इज नथिंग बट द युरिनेशन्स. ओके, so it increase the desire for the maturation and defecation. Okay, so defecation and maturations या प्रोसेसचं जे डिझायर आहे ते इन्क्रीज होतं आहे. मस्कॅरिनिक इफेक्ट्स ऑफ कार्बाकॉल आर नॉट इफेक्टिवली अँटागोनाइज्ड बाय द ॲट्रोपिन. ओके, सो आपण बघितलेलं आहे की ॲसिटाइलकोलिन आहे किंवा मिथाकोलिन आहे त्यांच्यावर जे मस्कॅरिनिक इफेक्ट जे आहेत ते ॲट्रोपिन इझिली ब्लॉक करू शकतो. ओके, निकोटिनिक निकोटिनिक ज्या ॲक्शन्स आहेत त्या ॲट्रोपिन ब्लॉक करणार नाही आहे, दोन्हीच्या पण, ॲट्रोपिनच्या पण नाही आणि मिथाकोलिनच्या पण नाही. ओके, बट तोच ॲट्रोपिन जो आहे तो कार्बाकॉलच्या मस्कॅरिनिक ॲक्शन ब्लॉक करू शकत नाही आहे. ओके, सो त्याच्यामुळेच कार्बाकॉल इट इज मोर पोटेंट दॅन ॲसिटाइलकोलिन अँड मिथाकोलिन. ओके, so this is all about the
इस्टर्स ऑफ कोलिन. ओके, सो इस्टर्स ऑफ कोलिनमध्ये आपण मेजर ॲसिटाइल कोलिन ड्रग स्टडी केलेला आहे. त्याच्यानंतर मिथाकोलिन आणि कार्बाकॉल बघितलेला आहे. त्यांचा कंपॅरेटिव्ह आपण स्टडी केलेला आहे आणि इन ब्रीफसुद्धा आपण त्यांचे जे फीचर्स आहेत ते बघितलेले आहेत. ओके, सो नेक्स्ट क्लास आपल्याला बघायचा आहे क्लासिफिकेशनचा, दॅट इज अँटी कोलिन इस्टरेजेस ऑर choline esterase inhibitors. Okay, so anticholine esterases are the agent which inhibits the choline esterase that is responsible for hydrolysis of acetylcholine. Okay, सो आपण प्रोसेस बघितलेली आहे ॲसिटाइल कोलिनच्या सिंथेसिसची इन ब्रीफ. ओके, सो त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये जेव्हा ॲसिटाइल कोलिन रिलीज होतं तेव्हा काय तिथे एक कोलिन एस्ट्रेज हे एन्झाईम प्रेझेंट असतं विच इज रिस्पॉन्सिबल फॉर डिग्रेडेशन ऑफ दॅट ॲसिटाइल कोलिन. ओके, अँड दॅट ब्रेक्स द ॲसिटाइल कोलिन इनटू अ कोलिन अँड ॲसिटेट components. Okay, so that's why acetylcholine get converted into a inactive metabolites. Okay, and that's why the physiological action of acetylcholine does not get produced. Okay, but some agents which prevents or inhibits the that choline esterase enzyme and they act as an anti-choline esterase drugs. Okay, so thus acetylcholine is not metabolized and get accumulated at muscarinic and nicotinic sites. Okay, so जिथे muscarinic आणि nicotinic receptors present आहेत पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर तिथे मोर क्वांटिटी acetylcholine अवेलेबल होते ड्यू टू द इनिबिशन ऑफ देअर डिग्रेडेशन्स. ओके, सो जनरली दोन टाईप्स जे आहेत ते अँटीकोलिन इस्टरेज ड्रग्स आहेत. त्याच्यामध्ये रिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्टरेज आहे आणि इरिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्टरेज आहे. ओके, सो जनरली अँटीकोलिन इस्टरेजेस आर द ड्रग्स विच इनिबिट्स द एन्झाईम दॅट इज true and pseudocholine esterase. Okay, so both enzymes get inhibited with the help of anticholine esterase. Okay, so that's why that results into the accumulation of acetylcholine at the various cholinergic sites and the pharmacological effects of such a drugs which resemble to those of stimulation of central ganglionic and peripheral cholinergic components of nervous system. Okay, so जे इफेक्ट्स आहेत कोलिनर्जिक सिस्टीमचे सेंट्रल गॅंग्लिओनिक अँड नर्वस सिस्टीममध्ये जिथे ॲसिटाइल कोलिन रिलीज होतं ते इफेक्ट्स आहेत ते मिळतात ड्यू टू द यूज ऑफ अँटीकोलिनेस्ट्रेस ड्रग्स. ओके, so along with this action the additions anticholineesterases have their own pharmacological actions. ओके, सो त्यांच्या अँटीकोलिन इस्टरेज ह्या ड्रग्सच्या डिफरंट फार्माकोलॉजिकल ॲक्शन्ससुद्धा आहेत अलॉंग विथ दिस ॲक्शन्स. ओके, सो जनरली दिस ड्रग्स क्लासिफाईड इंटू अ टू टाईप्स दॅट इज रिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्टरेज अँड irreversible anticholine esterase. Okay, so reversible anticholine esterase, these drugs cause reversible inhibition of choline esterase. Okay, so binds to choline esterase for a period of minute to hours, then release from it. Okay, so they binds to the choline esterase enzyme reversibly. Okay, so they binds for a short period of time and then after they release from them and again that choline esterase enzyme get activated. Okay, जिथपर्यंत तो ड्रग त्याला बाइंड झालेला आहे तिथपर्यंत त्या कोलिन इस्टरेज एन्झाईमचं इनॅक्टिवेशन होणार आहे. एकदा का तो ड्रग कोलिन इस्टरेज एन्झाईमपासून सेपरेट आउट झाला की ते पुन्हा कोलिन इस्टरेज एन्झाईम आहे ते ॲक्टिवेट होणार आहे. ओके, म्हणून अशा कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत विच कम्स अंडर अ रिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्टरेजेस. ओके, irreversible anticholine esterases, so they causes the irreversible inhibition of choline esterase. Okay, they bind to the choline esterase and form a permanent covalent bond. Okay, so ते काय करणार आहे की ते कोलिन इस्टरेज एन्झाईमसोबत परमनंट कोवॅलंट बॉन्ड फॉर्म करतात. ओके, सो त्याच्यामुळे त्या कोलिन इस्टरेज एन्झाईमचं परमनंटली इनहिबिशन होऊन जातं. ओके, सो बॉडी मस्ट मेक न्यू कोलिन इस्टरेज टू ब्रेक दिस बॉन्ड. ओके, सो बॉडीला जी कोलिन इस्टरेजची जी ॲक्टिव्हिटी गरजेची आहे बॉडीला ती मिळवण्यासाठी नवीन कोलिन इस्टरेजचा मॉलिक्यूल सिंथेसिस करणं गरजेचं लागतं. ओके, so that's why it is an permanent type of or irreversible type of anticholinesterase drug. Okay, so anticholineesterases, the indirectly acting cholinergic drugs, are also known as
anticholinergics. Okay, so anticholinergics are the drug that increases the level of acetylcholine after it is released from the cholinergic nerve endings by inhibiting both acetylcholinesterase and butyrylcholinesterase. They increases the level of acetylcholine and they act where acetylcholine is physiologically released. Okay, जिथे acetylcholine release होतं तिथे ते त्यांची ॲक्शन शो करतात and they act through the indirect mechanism. Okay, so they inhibit the cholinesterase enzyme, both cholinesterase enzyme, and thereby they increases the availability of acetylcholine into their receptor locations. Okay, and that's why the physiological response of acetylcholine get. Okay, so classification include केलेला आहे रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल. ओके, सो रिव्हर्सिबल क्लासमध्ये डिफरंट सबग्रुप्स आहेत. कार्बामेट्स, नॉन कार्बामेट्स, क्वाटर्नरी अमोनियम, ॲक्रिडिन, पायपरिडिन, आणि इरिव्हर्सिबलमध्ये आहेत ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड्स. ओके, सो आपल्याला सिलेबसमध्ये रिव्हर्सिबल अँटीकोलिनइस्टरेजमध्ये फक्त 2 ड्रग्स मेन्शन केलेले आहेत, फायसोस्टिग्मिन अँड निओस्टिग्मिन. ओके, सो तुम्हाला एक्झाममध्ये क्लासिफिकेशन लिहिताना रिव्हर्सिबल अँटीकोलिनइस्टरेज ह्या क्लासमध्ये 2 एक्झाम्पल मेन्शन केली तरी चालणार आहेत, फायसोस्टिग्मिन अँड निओस्टिग्मिन. ओके, नेक्स्ट क्लास आपल्याला लिहायचा आहे इरिव्हर्सिबल अँटीकोलिनइस्टरेज. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड्स. त्याचे एक्झाम्पल जे आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. त्याचे एक्झाम्पल आहेत DFP, that is diisopropyl fluorophosphate. DFP फुल फॉर्म आहे त्याचा डायआयसोप्रोपाइल फ्लुरोफॉस्फेट. ओके, अँड सेकंड एक्झाम्पल ऑफ ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड्स दॅट इज OMPA. OMPA, it is nothing but the octamethyl pyrophosphotetramide. Okay, octamethyl pyrophosphotetramide. Okay, so these are the example of organophosphorus compounds. Okay, सो हे 2 ड्रगमध्ये या 2 क्लासमध्ये डिवाइड झालेले आहेत अँटीकोलिनइस्टरेज कॅटेगरीचे ड्रग. ओके, सो रिव्हर्सिबल कोलिनइस्टरेज इनिबिटर्स दॅट इज अँटीकोलिनइस्टरेज फॉर्म अ वीक बॉन्ड्स विथ कोलिनइस्टरेज. ओके, रिव्हर्सिबल नेचरने ते काम करणार आहेत, त्याच्यामुळे ते काय करतात की जे कोलिनइस्टरेज एन्झाईम आहे त्याच्यासोबत ते वीक बॉन्ड फॉर्म करतात. ओके, इनिबिट द डिग्रेडेशन ऑफ ॲसिटाइलकोलिन ॲट ऑल कोलिनर्जिक सिनॅप्सिस लिडिंग टू इट्स ॲक्युम्युलेशन्स. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं, दे इनिबिट्स द ॲक्युम्युलेशन ऑफ इनिबिट्स द डिग्रेडेशन ऑफ ॲसिटाइलकोलिन. ओके, सो कोलिनर्जिक साईट्स आहेत तिथे जे ॲसिटाइलकोलिन रिलीज झालेलं आहे त्याचं डिग्रेडेशन प्रिव्हेंट करतात आणि त्याच्यामुळे त्या कोलिनर्जिक साईटवर ॲसिटाइलकोलिनचं ॲक्युम्युलेशन व्हायला सुरुवात होते. ओके, सो लिपिड सोल्युबल एजंट्स एक्झाम्पल फायसोस्टिग्मिन कॅन क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर कॉझिंग मार्क्ड सेंट्रल नर्वस सिस्टम इफेक्ट्स बट विथ लेस इफेक्ट ऑन न्यूरोमस्क्युलर जंक्शन्स. ओके, सो त्याच्यामध्ये आपल्याला फायसोस्टिग्मिन आणि निओस्टिग्मिन हे 2 मेजर ड्रग बघायचे आहेत. ओके, सो त्याच्यामधला जो मोर लिपिड सोल्युबल ड्रग आहे दॅट इज फायसोस्टिग्मिन, तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो आणि त्याच्यामुळे त्याची एंट्री जी आहे ती सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये होते, ब्रेनमध्ये होणार आहे, बट they shows the less effect on neuromuscular junctions. Okay, which is present to that skeletal muscles. Okay, so though they also cause the muscarinic and ganglionic stimulant effect. Lipid insoluble agents that include neostigmine. Okay, so physostigmine, it is more lipid soluble, neostigmine which is less lipid soluble. Okay, or insoluble into a lipids. So neostigmine and also another drug is that pyridostigmine have marked effect on skeletal muscles, ganglia, but less effect on muscarinic site and central nervous system. Okay, so हे जे आहेत neostigmine आणि pyridostigmine which shows the more effect, marked effect on skeletal muscles, that is neuromuscular junction and ganglia. Okay, but they shows less effect on muscarinic sites and central nervous system. Okay, so duration of action compare केलं तर फायसोस्टिग्मिन, पायरिडोस्टिग्मिन, ओके, दिस शोज अ मीडियम ॲक्टिंग वाईल
dimecarium, which shows a long acting. Okay, so physostigmine, neostigmine and pyridostigmine, these are the carbamates which acts as an anticholinesterase and possessing a same reversible mechanism of action. Okay, so same action आहे त्यांचा, they act through the reversible inhibition of that cholinesterase enzyme. Okay, so they differ only their physicochemical and pharmacokinetic properties. Okay, so त्यांचे जे physicochemical features आहेत आणि त्यांचे जे pharmacokinetic properties आहेत त्याच्यामध्ये फक्त डिफरन्स आहे. मोड ऑफ ॲक्शन तिघांची पण सेम आहे, फायसोस्टिग्मिनची, निओस्टिग्मिन अँड पायरिडोस्टिग्मिन. ओके, so only physostigmine can cross blood-brain barrier and has central action. Okay, so physostigmine, due to the high lipid solubility, crosses blood-brain barrier and showing the central nervous system actions. Okay, but least stable and shorter acting than others. पण त्याची जी ॲक्शन आहे, मोड ऑफ ॲक्शन आहे, विच इज शॉर्ट पिरियड ऑफ टाईम ॲज कम्पेअर टू पायरिडोस्टिग्मिन अँड निओस्टिग्मिन. ओके, सो पायरिडोस्टिग्मिन हॅज लॉंगेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन. सगळ्यात लॉंग जी ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे ती पायरिडोस्टिग्मिनची आहे. निओस्टिग्मिन विच ॲक्ट्स ॲज अन इंटरमिजिएट ॲक्टिंग. ओके, सो इन ॲडिशन पायरिडोस्टिग्मिन विच डिफर्स फ्रॉम द निओस्टिग्मिन in causing a fewer visceral side effects on the oral administration. Okay, but pyridostigmine जरी longest duration of action असलं तरी काही काही विसरल साईड इफेक्ट्स जे आहेत ते तो शो करतो ऑन ओरल ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, सो फर्स्ट ड्रग आपल्याला इथे बघायचा आहे, दॅट इज physostigmine. Okay, so physostigmine, it is a natural alkaloids which is derived from calabar bean, that is Physostigma venenosum. Okay, so this is the natural alkaloids which is derived from the calabar bean. Okay, so beans जे आहेत कॅलाबारच्या त्याच्यापासून फायसोस्टिग्मिन हे जे कंटेंट आहे अल्कलॉइड आहे ते सेपरेट आउट केलं जातं. कोणत्या स्पेसिसपासून तर Physostigma venenosum. Okay, so it is an tertiary amine. त्याचं जे नेचर आहे ते टर्शरी अमाइन आहे, केमिकल नेचर. लॅक्स क्वाटर्नरी अमोनियम लिपिड सोल्युबल. ओके, सो लॅक्स ऑफ क्वाटर्नरी अमोनियम ग्रुप. ओके, penetrate central nervous system, limits use as reversal agents, effective in reversing central anticholinergic actions due to the atropine or scopolamine overdoses. Benzodiazepine and volatile anesthetics induce the central nervous system depressions and delirium. Okay, so these are the drug interactions which is associated with physostigmine. So it produces a effective in reversing the actions of central cholinergic actions due to the atropine or scopolamine overdoses. Okay, so atropine आणि scopolamine मध्ये जेव्हा ओव्हरडोस होते या दोन्ही ड्रग्सचा तेव्हा ज्या सेंट्रल कोलिनर्जिक ॲक्शन्स मिळतात दॅट कुल बी रिव्हर्स विथ द हेल्प ऑफ physostigmine. Okay, benzodiazepine and volatile anesthetic that includes the CNS depression and delirium effect, and these effects can be overcome or reversing with the help of physostigmine. Okay, next आपल्याला बघायचं आहे मेजर ड्रग आहे दॅट इज निओस्टिग्मिन. सो निओस्टिग्मिन इट्स इनिबिट्स बोथ ट्रू अँड pseudocholinesterase. ओके, so carbamate with quaternary ammonium group, lipid soluble, doesn't cross blood brain barrier. Recommended dosage 0.04 to 0.08 milligram per kg, maximum of 5 mg in adults. Repeating the dose has no benefit as acetylcholinesterase are already maximally inhibited. So, okay, so onset 5 to 10 minutes, peak at 10 minutes time. Duration lasts for more than 1 hour. Pediatric and geriatric parents, onset is more rapid. Patients and onset is more rapid. Require smaller dosing. Duration of action is prolonged in elderly patients. Okay, so pediatric and geriatric patient मध्ये त्याचा डोस जो आहे तो कमी लागतो. ऑनसेट ऑफ ॲक्शन त्याची रॅपिड आहे त्याच्यामुळे डोस कमी लागतो आणि ड्युरेशन ऑफ ॲक्शन विच इज प्रोलॉंग्ड दिसते एल्डरली पेशंट्समध्ये. ओके, डोस जो आहे तो सुद्धा व्हॅरी आहे. ओके, सो जनरली 0.04 टू 0.08 mg पर kg. ओके, आणि अडल्ट्समध्ये मॅक्झिमम 5 mg एवढा एक्सटेंड करू शकतो डोस. ओके,
ऑनसेट ऑफ ॲक्शन जी आहे ती त्याची 5 to 10 मिनिट्समध्ये मिळते. ओके, आणि जी मॅक्झिमम त्याची ॲक्शन आहे ती 10 मिनिट्सला पीक लेवल म्हणजे मॅक्झिमम जी ॲक्शन आहे ती 10 मिनिट्सपर्यंत त्या ड्रगची मिळून जाते. ओके, आणि त्याची ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे त्याची ॲक्शन तो बॉडीवर शो करणार आहे मोर दॅन 1 आवर्ससाठी. ओके, so mechanism of action, that is it act as an reversible anticholinesterase. Okay, so that was introduction of neostigmine, which blocks the cholinesterase enzyme from breaking down of the acetylcholine at the synaptic cleft. Okay, so that's why you have to see in this image, that is more quantity of acetylcholine available into a synaptic cleft. Okay, so green color चे जे तुम्हाला मॉलिक्युल्स दिसतात त्या ॲसिटाइलकोलिनचे आहेत. ओके, त्याच्यानंतर जे पर्पल कलरचे आहेत तो निओस्टिग्मिन ड्रग आहे. ओके, आणि जे ब्लॅक कलरचं मॉलिक्यूल दिसतो विच इज ॲन ॲसिटाइलकोलिन इस्ट्रेस. ओके, सो दॅट कुल बी इनिबिटेड विथ द हेल्प ऑफ निओस्टिग्मिन. ओके, सो तुम्हाला दिसतंय की ब्ल्यू कलरचे जे रिसेप्टर्स आहेत त्याच्या बाजूला ब्लॅक कलरचं ॲसिटाइलकोलिन इस्ट्रेस हे एन्झाईम आहे. कोलिन इस्ट्रेस हे एन्झाईम आहे विच इनिबिटेड विथ द हेल्प ऑफ निओस्टिग्मिन. निओस्टिग्मिन जाऊन त्याला बाइंड झालेलं आहे, त्याचं इनिबिशन झाल्यामुळे मग मोर क्वांटिटी ऑफ ॲसिटाइलकोलिन जे आहे ते जाऊन त्याच्या रिसेप्टरला बाइंड झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचा जो फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स आहे, ॲक्टिव्हिटी आहे ती मिळायला सुरुवात होते. ओके, नेक्स्ट वी मस्ट सी द फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ निओस्टिग्मिन. ओके, so acetylcholine esterase inhibitors generally shows the muscarinic actions which is related to a heart, smooth muscles, glands. Okay, so heart related त्याचे actions आहेत rate, force and AV conduction get decreased. Okay, smooth muscles त्याची action आहे all contraction except at vascular smooth muscles. Okay, सो सगळे टिश्यूज जे आहेत स्मूथ मसल त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं, फक्त व्हॅस्क्युलर स्मूथ मसल्स आहेत ते सोडून. ओके, ग्लँड्सवर त्याचा काय इफेक्ट आहे बघा, लॅक्रिमल सिक्रेशन, सरावेरी सिक्रेशन इंक्रीज होतं, ब्रॉन्कियल सिक्रेशन, गॅस्ट्रिक सिक्रेशन. सो ऑल ग्लँड सिक्रेशन्स गेट स्टिम्युलेटेड विथ द हेल्प ऑफ ॲसिटाइलकोलिन इस्ट्रेस इनिबिटर्स. ओके, सो दीज आर द मस्कॅरेनिक ॲक्शन्स. ओके, सो आता आपल्याला फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स कंपेअर बघायच्या आहेत. ओके, सो फार्माकोलॉजी ऑफ अँटी कोलिनेस्टरेस ड्रग सिमिलर टू द डायरेक्ट कोलिनर्जिक स्टिम्युलंट बट व्हॅरीज इन मस्कॅरेनिक, गँग्लिओनिक, न्यूरोमस्क्युलर अँड सेंट्रल नर्वस सिस्टीम ॲक्शन्स. ओके, सो फर्स्ट आपण त्याचं फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघूया गॅस्ट्रो इंटेस्टिनल सिस्टीमवर. ओके, सो इट इन्क्रीजेस द टोन अँड मोटिलिटी ऑफ गट अँड कॉजेस द increase in the peristalsis and enhances the production of gastric juice. It also promotes the propulsion of the intestinal content. Okay, सो गॅस्ट्रिक मोटिलिटी इन्क्रीज केल्यामुळे ऑफकोर्स जी प्रपल्शन आहे इंटेस्टिनल कंटेंटचं ते सुद्धा इन्क्रीज होणार आहे. ओके, त्याच्यानंतर गॅस्ट्रिक ज्यूसचं प्रोडक्शनसुद्धा इन्क्रीज झालेलं आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, मोर फूडचं डायजेशन होणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इफेक्ट आपण बघूया स्केलेटल मसल्सवर. ओके, सो स्केलेटल मसलवर इफेक्ट आहे, इट प्रोड्युसेस increase in the power of skeletal muscles in the patient with मिस्थेनिया ग्रॅव्हिस. ओके, सो आपण ॲसिटाइलकोलिनमध्ये सुद्धा बघितलं होतं की मिस्थेनिया ग्रॅव्हिसमध्ये त्याचा यूज आहे, तसाच सेम जे अँटीकोलिन इस्ट्रेस ड्रग्ज आहेत त्यांचा यूजसुद्धा मिस्थेनिया ग्रॅव्हिसमध्ये आहे. ओके, सो ते काय करणार आहेत, मिस्थेनिया ग्रॅव्हिसच्या कंडिशनमध्ये दे इन्क्रीजेस द स्केलेटल मसल पॉवर. ओके, स्केलेटल मसलचे जे पॉवर आहे त्याचं टोन आहे ते इन्क्रीज करणार आहेत. ओके, मिस्थेनिया ग्रॅव्हिस या कंडिशनमध्ये काय होते, स्केलेटल मसल फटिग्स दिसून येतात त्यांच्यामध्ये. ओके, मीन्स स्केलेटल मसल्समध्ये विकनेस येतो किंवा रॅपिड फटिग फॉर्म होतं एखादी ॲक्टिव्हिटी केल्यानंतर लगेच. ओके, सो असे मसल्स जे आपल्या व्हॉलंटरी अंडर आहेत त्या मसल्समध्ये फटिग दिसून येतो. दॅट डिसऑर्डर इज नोन ॲज मिस्थेनिया ग्रॅव्हिस. ओके, सो ते तुम्हाला डायग्राम दिसते की ज्याच्यामध्ये नॉर्मल न्यूरोमस्क्युलर जंक्शन शो केलेलं आहे आणि न्यूरोमस्क्युलर जंक्शन ॲट मिस्थेनिया ग्रॅव्हिस शो केलेलं आहे. ओके, सो नॉर्मल जे न्यूरोमस्क्युलर जंक्शन आहे जिथे नर्व एंड जे आहे, नर्वचं जे एंड आहे ते इफेक्टर ऑर्गनला
बाइंड झालेला आहे. ओके, सो तिथे काय होतं की ॲसिटाइल कोलिन जे आहे ते त्या सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये रिलीज झाल्यानंतर न्यूरोमस्क्युलर जंक्शन जे आहे त्याच्यावर जे रिसेप्टर्स आहेत तिथे जाऊन बाइंड होतं आहे आणि मग जे मसलचं कॉन्ट्रॅक्शनची जी ॲक्शन आहे ती प्रोड्यूस होणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळेच मसल ॲक्टिव्हिटी आहे ती केली जाते, रेग्युलेट केली जाते. ओके, सेकंड डायग्राम आहे तिथे तुम्हाला दिसते की मिस्थेनिया ग्रॅव्हिसमध्ये काय होणार आहे, ॲसिटाइल कोलिन रिलीज झालेला आहे सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये, बट रिसेप्टर्स आहे ते काय होतात, रिसेप्टर ब्लॉक्ड बाय अँटीबॉडीज. ओके, सो ते जे रिसेप्टर्स आहे त्याच्यामध्ये कन्फर्मेशनल चेंजेस होतात. ओके, सो रिड्यूस द ट्रान्झिशन ॲट निकोटिनिक रिसेप्टर्स, इम्पेअर्ड मसल कॉन्ट्रॅक्शन ड्यू टू द लॅक इन निकोटिनिक रिसेप्टर्स. ओके, सो दिस मिस्थेनिया ग्रॅव्हिस विच असोसिएटेड विथ द निकोटिनिक ॲक्शन्स. ओके, सो निकोटिनिक रिसेप्टर्स जे आहेत ते काय केले जातात, ब्लॉक केले जातात अँड दॅट्स वाय निकोटिनिक ज्या ॲक्शन्स आहेत त्या इम्पेअर्ड होतात. ओके, सो त्याच्यामुळे मसलचं कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे मिस्थेनिया ग्रॅव्हिस या कंडिशनमध्ये पेशंटमध्ये काय दिसून येतं, फटीग दिसून येतो. ओके, विकनेस आढळतो. ओके, सो दिस इज द मिस्थेनिया ग्रॅव्हिस डिसऑर्डर. ओके, so neostigmine, physostigmine, pyridostigmine drugs आहेत which shows the effect that is increase the muscle tone or muscle power. Okay, so they strengthen the muscles and therefore they effective in miasthenia gravis condition. Okay, so duration of action neostigmine आहे which is greater than 2 hours, pyridostigmine आहे which is less than 3 hours. Okay, so neostigmine increase the availability of acetylcholine, non-depolarizing neuromuscular blockers, acetylcholine receptors, then neuromuscular block. Okay, so there will be any kind of action of that non-depolarizing neuromuscular blockers on acetylcholine receptors due to the neostigmine, and therefore increase into the availability of acetylcholine, and that acetylcholine get binds to their acetylcholine receptors and it prevents a neuromuscular block which is arises into a miasthenia gravis conditions. Okay, so it's anticholinesterase activity that causing the accumulation of acetylcholine at the motor end plate. Okay, motor end plate म्हणजे कोणती, जिथे नर्व्स आणि मोटर ऑर्गन अटॅच झालेले आहेत. ओके, सो दॅट्स वाय इन्क्रीज into the amount of acetylcholine. Okay, so that's why more nerve impulses get arises by directly stimulating the cholinergic receptors because it's a partial agonist activity of acetylcholine. Okay, so that's why they are more effective into a skeletal muscles. Okay, next आपल्याला बघायचे आहे त्याची pharmacological action on cardiovascular system. Okay, so drug usually reduces the heart rate and tends to lower a blood pressure by a peripheral vasodilation. Okay, so heart वर इफेक्ट काय आहे की हार्ट रेट रिड्यूस करणार आहे and also reduces a blood pressure by showing a action on peripheral blood vessels. Okay, so they causes the vasodilatory effect on peripheral blood vessels. Okay, so this effect generally antagonized by the stimulation of sympathetic ganglia, and thus resultant effect of a drug on cardiovascular system is dependent on many complex factors and thus unpredictable. Okay, सो हा इफेक्ट जो आहे पेरिफेरल वॅसोडायलेशनचा जो इफेक्ट आहे आणि रिड्यूस जो हार्ट रेट झालेला आहे विथ द हेल्प ऑफ निओस्टिग्मिन ड्रग. ओके, हा ड्रग आहे जेव्हा ड्रगचं सिम्पॅथेटिक गँग्लियावर ॲक्शन शो होते विच अँटागोनाइज द इफेक्ट. ओके, सो हे जे डिक्रीज इंटू द ब्लड प्रेशर आणि डिक्रीज इंटू द हार्ट रेट ही ॲक्शन आहे विच कुड बी अँटागोनाइज विथ द हेल्प ऑफ स्टिम्युलेशन ऑफ सिम्पॅथेटिक गँग्लिया. ओके, सो दॅट्स वाय कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीमवर जे निओस्टिग्मिनचा जो इफेक्ट आहे तो त्या पेशंटच्या कंडिशनवर आणि ड्रगच्या ॲक्शनवर, ड्रगच्या डोसवर डिपेंड आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे त्याची ॲक्शन जी आहे ती ऑटोन आयवर. ओके, आयवर कोणता इफेक्ट शो होणार आहे तर लोकल इन्स्टॉलेशन ऑफ ड्रग इन टू द आय दॅट प्रोड्युसेस अ मिओसिस. ओके, मिओसिस इट इज नथिंग बट द कॉन्ट्रॅक्शन ऑफ pupils. Okay, so pupil size decrease होते due to the contraction and that phenomena is known as meiosis. Okay, spasm of accommodation and reduction in intraocular tension get observed. Okay,
सो स्पॅझम ऑफ अकोमोडेशन ही कन्सेप्ट आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये क्लिअर केलेली आहे. अकोमोडेशन विच इज ॲन मेडिकल टर्म विच इज रिलेटेड टू अ आईज फोकस कॉन्स्टंटली or automatically focusing of eyes to the nearer object. ओके, सो जवळचा ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर ऑटोमॅटिक आय फोकस करतात, म्हणजे जवळचा ऑब्जेक्ट ते चांगल्या क्लिअरपणे बघू शकतात. ओके, सो स्पॅझम इट इज नथिंग बट द फोकसिंग ऑफ आईज. ओके, मीन्स ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ pupils they focus the nearer object very clearly. Okay, so that effect is known as spasm of accommodations. Okay, so due to the meiosis effect they shows the spasm of accommodation and also reduction of intraocular tension. Okay, so due to the reduction of intraocular tension they are beneficial into a glaucoma like conditions. Okay, next आपल्याला त्याचे फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स बघायचे आहे ऑन ऑटोनॉमिक गँग्लिया. ओके, so in low concentration the drug stimulates the autonomic ganglia while at high concentration it blocks the ganglia. Okay, so low concentration मध्ये low dose मध्ये it stimulates आणि हाय डोसमध्ये इट ब्लॉक्स द गँग्लिया. ओके, सो दॅट्स वाय आपण जे हा जो कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमचा इफेक्ट बघितला होता त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की सिम्पॅथेटिक सिस्टीम अँटागोनाइज करणार आहे हार्ट रेटला आणि वॅसोडायलेशनला. ओके, बट गँग्लियावर जर इफेक्ट आपण बघितला तर त्याच्यामध्ये बघितलं जर लो डोस असेल तर स्टिम्युलेटरी इफेक्ट शो करणार आहे आणि हा हाय डोस असेल तर गँग्लिया इफेक्ट जे आहे ते ब्लॉक होतात. ओके, सो त्याच्यामुळे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की त्याच्या हार्टवर जे ॲक्शन्स आहेत विच इज डिपेंड ऑन डोस ऑफ ड्रग. ओके, नेक्स्ट आपल्याला फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स बघायचे आहेत मिससेलेनियस ॲक्शन्स. ओके, सो लाईक अदर कोलिनर्जिक ड्रग इट इन्क्रीजेस द व्हेरियस सिक्रेशन्स अँड प्रोड्युसेस अ ब्रॉन्कोकन्स्ट्रिक्शन इफेक्ट. ओके, सो जशा पॅरासिम्पॅथेटिक ड्रगच्या पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रगच्या ज्या ॲक्शन्स आहेत इन्क्रीज इन टू द सिक्रेशन ऑफ व्हेरियस ग्लँड्स. Also same physostigmine drug produces the increase into the secretion rate of the gland and therefore they causes the bronchoconstrictor effect on bronchi tract. Okay, okay, so these are the pharmacological actions of physostigmine. Okay, so neostigmine drug which is not satisfactorily absorbed on the oral administration and that's why it is given through the intramuscular and subcutaneous route with the help of dose 0.5 to 2 mg. ओके, सो निओस्टिग्मिन जो ड्रग आहे तो जनरली ओरली सॅटिस्फॅक्टरी त्याचा ॲब्सॉर्प्शन होत नाही, त्याच्यामुळे त्याला इंट्रामस्क्युलर और सबक्युटेनियस रूटने ॲडमिनिस्ट्रेट केला जातं. त्याचा डोस आहे 0.5 to 2 mg. ओके, आपण फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स बघितलेले आहेत निओस्टिग्मिनच्या आणि त्याचा डोस बघितलेला आहे. ओके, नेक्स्ट वी हॅव टू सी द क्लिनिकल युजेस थेरापेटिक युजेस ऑफ that neostigmine drug. So it is used in the myasthenia gravis disorder, also used in paralytic ileus of bladder, used as an antidote for non-depolarizing skeletal muscle relaxant poisoning and also used in the paroxysmal supraventricular tachycardia. Okay, so paroxysmal supraventricular tachycardia it is nothing but it is an heart disease. Okay, it related with the generally rhythm of heart. Okay, so it is related to arrhythmias. Okay, so paroxysmal it is nothing but the episodes of arrhythmias. Okay, which begins and ends abruptly. Okay, म्हणजे जे टोन आहे हार्टची ती बिगिन आणि एंड जो आहे त्याच्यामध्ये अब्स्ट्रक्शन्स येतात. ओके, ॲट्रियल इट इज नथिंग बट द अरिथमिया स्टार्ट्स इन अप्पर चेंबर ऑफ द हार्ट. ओके, सो हार्टचा जो अप्पर पोर्शन्स आहे त्याच्यामध्ये जनरली त्याची जी टोन आहे ती चेंज होते. ओके, त्याचा जो रिदम आहे तो अल्टर होतो. ओके, अँड टॅकिकार्डिया इट इज नथिंग बट द इन्क्रीज इन द बीटिंग ऑफ हार्ट विच इज abnormal in nature. Okay, so it is nothing but the paroxysmal supraventricular tachycardia or paroxysmal atrial tachycardia, also known as paroxysmal atrial tachycardia. Okay, then antidote for depolarizing skeletal muscle relaxant poisoning. जे skeletal muscle relaxant ची जे ओव्हरडोसमुळे जे पॉयझनिंग होतात त्या कंडिशनमध्ये ॲज अन अँटीडोट म्हणून यूज केला जातो. ऑल्सो इट इज यूज्ड इन द कंडिशन ऑफ पॅरालायटिक इलियस ऑफ ब्लॅडर. ओके,
सो पॅरालायटिक इलियस मीन्स इंटेस्टाईन आणि ब्लॅडरमध्ये जे त्याच्या मसल्समध्ये जे पॅरालायसिस आढळतं त्या कंडिशनमध्ये जनरली फायझोस्टिग्मिन ड्रग यूज केला जातं, कारण का तो काय करणार आहे, गॅस्ट्रिक मोटिलिटी इन्क्रीज करतो. अल्सो ब्लॅडर मसल्स आहे त्याचं कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते इन्क्रीज करणार आहे. सो दॅट्स वाय इट इज यूज इन पोस्ट ऑपरेटिव्ह ॲबडॉमिनल डिस्टेन्शन अँड युरिन रिटेन्शन प्रॉब्लेम. ओके. Also it is beneficial in मिस्थेनिया ग्रॅव्हिस डिसऑर्डर्स. ओके, हे आपण ऑलरेडी इन डिटेल डिस्कस केलेलं आहे. मिस्थेनिया ग्रॅव्हिसमध्ये त्याचा इफेक्ट कसा शो करणार आहे, कोणत्या मेकॅनिझमने तो ॲक्ट होतो. ओके. सो इरिव्हर्सिबल नेक्स्ट आपल्याला क्लास बघायचा आहे, इरिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्ट्रेजेस. ओके. सो दिस कंपाउंड्स ॲक्ट्स by only one way, that binds and reacts with acetylcholine esterase to acetylcholine esterase with greater affinity than acetylcholine to form a acylated enzyme which strongly resists the hydrolysis. Okay, so ते काय करणार आहेत की कोवॅलंटली acetylcholine esterase या एन्झाईमला जाऊन बाइंड होणार आहेत. ओके. So the organophosphorus compounds are the powerful inhibitors of cholinesterase. They cause the irreversible inhibition of both cholinesterases and accumulation of acetylcholine in the tissues. Okay. So due to the prolonged action and high toxicity, they are not used therapeutically. ओके. सो त्याची ॲक्शन जी आहे ती प्रोलॉंग आहे आणि हाय टॉक्झिसिटी इफेक्ट त्याचे शो होतात बॉडीवर. त्याच्यामुळे हे जे ड्रग्ज आहेत इरिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्ट्रेस ड्रग्ज आहेत त्याच्यामध्ये ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड्स जे आहेत विच इज जनरली नॉट यूज्ड ॲज थेरापेटिक. ओके. सो मे बी रिझन एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं की ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड्स ऑर इरिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्ट्रेस कंपाऊंड्स कॅन नॉट बी यूज्ड फॉर द थेरापेटिक यूज. ओके. because their duration of action is more prolonged and also it shows the high toxicity effect on the body. That's why they are not used as an therapeutically treatment साठी यूज केले जात नाही. instead they used as an agricultural insecticides. okay, so ॲग्रिकल्चरल फील्ड्समध्ये जे इन्सेक्टिसाइड्स आहेत त्याच्यासाठी त्यांचा यूज केला जातो. ओके. सो वर्कर हँडलिंग्स अ लार्ज क्वांटिटी मे सफर फ्रॉम टॉक्झिसिटी ॲज दिस कंपाऊंड्स मे इंटर इन टू अ बॉडी बाय इनहेलेशन, स्किन कंटामिनेशन ऑर इंजेक्शन. ओके. जरी ते ॲज अन ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये यूज केला जातात तरी जो वर्कर किंवा जो पर्सन जो आहे तो ते कंपाऊंड स्प्रे करणार आहे त्याच्या फील्डमध्ये जर जास्त क्वांटिटीजमध्ये तो स्प्रेइंगचं काम करत असेल तर त्याच्यामध्ये त्याच्या टॉक्झिसिटीज ज्या आहेत पॉयझनिंगचे जे इफेक्ट्स आहेत ते दिसून येतात. कसं होणार आहे त्याला पॉयझनिंग ड्यू टू द इनहेलेशन ऑर स्किन कंटामिनेशन ऑर इंजेक्शन. ओके. चुकून त्याच्या नाकातोंडातून जर ते केमिकल आहे ते आत गेलं तर किंवा स्किन थ्रू त्याची एंट्री झाली तर किंवा श्वासा थ्रू त्याचं इनहेलेशन झालं तर त्याचे पॉयझनिंग इफेक्ट जे आहेत ते बॉडीवर शो होतात. ओके. So this compound has less therapeutic uses than reversible ones. Sarin gas and organophosphate insecticides are based on this concept. They cause the cholinergic crisis. Okay, so crisis it is nothing but the toxicity or generally dangerous effect. Okay, so these common structural features is the presence of phosphate ester bond which strongly resist a hydrolysis effect. Okay. सो दिस इज द मोड ऑफ ॲक्शन ऑफ इरिव्हर्सिबल अँटीकोलिन स्ट्रेस. ते काय करणार आहेत, फर्स्ट तुम्हाला दिसतं आहे की इस्टरिक साईड्स आहेत अँड कोलिनर्जिक ॲनॉनिक साईड्स आहेत. ॲसिटाइलकोलिन इस्ट्रेस काय करणार आहे, दे कॉजेस they attacks on acetylcholine and they causes a breakage of that acetylcholine into a choline and acetate. ओके. सो नेक्स्ट खाली जी तुम्हाला इमेज दिसते त्याच्यामध्ये दिसेल की इस्टरिक जी साईट आहे तिथे जाऊन इरिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्टरेस जे आहेत ते कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात अँड दॅट्स वाय they causes the change into the structural features and that's why they prevent the metabolism of acetylcholine and they permanently blocks the enzyme. okay. सो त्याच्यामध्ये आहे ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड दॅट इज ऑर्गॅनोफॉस्फेट. ओके. टॉक्झिकोलॉजी जर बघायची झाली तर इरिव्हर्सिबल बाइंडिंग टू द इस्ट्रिक साईट ऑफ द ॲसिटाइलकोलिन इस्ट्रेस बाय कोव्हॅलंट अटॅचमेंट. सो फॉस्फॅरिलायटेड ॲसिटाइलकोलिन इस्ट्रेस दॅट रिझल्ट्स इन टू अ एजिंग
ॲसिटाइलकोलिन ॲक्युम्युलेटेड इन द सिनॅप्टिक साइट्स अँड कॉज्ड टॉक्झिक इफेक्ट. ओके, सो मोर प्रोलॉंग टाईमसाठी जो आहे ते ॲसिटाइलकोलिन इस्टरेज एन्झाईम आहे ते फॉस्फोरायलेटेड फॉर्ममध्ये राहतं. ओके, दॅट इफेक्ट इज नोन ॲज एजिंग. ओके, so phosphorylation of acetylcholine is known as aging process. So acetylcholine accumulated into a synaptic sites and caused the toxic effect. Okay, so more prolonged period साठी और permanently ॲसिटाइलकोलिन इस्टरेज हे एन्झाईम काय होतं, ब्लॉक होतं, इनिबिट होतं आणि त्याच्यामुळे जास्त क्वांटिटी जी आहे, अति जास्त क्वांटिटी ॲसिटाइलकोलिनची ॲक्युम्युलेट होते आणि त्याच्यामुळे त्याचे जे टॉक्झिसिटी इफेक्ट आहेत ते बॉडीवर शो होतात. ओके, सो इरिव्हर्सिबली ओनली ऑर्गॅनोफॉस्फेट इनिबिटर्स ॲक्ट बिकॉज दे बाइंड्स कोव्हॅलंटली टू द कोलिन इस्टरेज अँड कॅन परमनंटली इनॅक्टिवेट द एन्झाईम. ओके, सो द इफेक्ट ऑफ ऑर्गॅनोफॉस्फेट कॅन लास्ट ॲज लॉंग ॲज वीक, which is approximately the time needed to synthesize a new molecule of cholinesterase. Okay, so generally long lasting effect आहे. ओके, ॲज अ वीक, एका वीकपर्यंत ते लॉंग लास्टिंग परमनंटली ऑर्गॅनोफॉस्फेट जे आहेत ते कोलिनेस्टरेज एन्झाईमला जाऊन ब्लॉक करणार आहेत. ओके, हा एवढा कालावधी आहे की जोपर्यंत नवीन कोलिनेस्टरेज एन्झाईम जे आहे ते बॉडीमध्ये सिंथेसिस होतं. ओके, सो ते क्वेश्चन विचारलेलं आहे, इज इट ऑल पॉसिबल टू रिव्हर्स द इफेक्ट ऑफ ऑर्गॅनोफॉस्फेट इन मोस्ट केसेस. ओके, सो त्याचा आन्सर आहे मोस्ट केसेस नो. हावेवर इफ मोस्ट केसेसमध्ये त्याचा इफेक्ट आहे तो रिव्हर्स होणं कठीण आहे. बट pralidoxime, that is 2-PAM, that is cholinesterase reactivator, is given before a process that called as aging. Okay, so agingची जी प्रोसेस आहे ती व्हायच्या आधी जर pralidoxime हे जर दिलं तर त्याचा इफेक्ट जो आहे तो कोलिनेस्टरेज जे आहे ते रिॲक्टिवेट तो करू शकतो. ओके, सो ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड पॉयझनिंगचे रिझन बघूया आपण. कोणत्या कोणत्या रिझनने जनरली ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंडचं पॉयझनिंग होऊ शकतं. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ऑक्युपेशनल पॉयझनिंग. ओके, सो ऑक्युपेशनल पॉयझनिंग इट इज नथिंग बट द ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड्स आर जनरली व्हेरी कॉमन यूज्ड ॲज अन इन्सेक्टिसाइड इन ॲग्रिकल्चर. ओके, सो ॲग्रिकल्चर फील्डमध्ये ॲज अन इन्सेक्टिसाइड म्हणून ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड यूज केलं जातं. सो इंडिव्हिज्युअल विच handles these compounds during the agriculture practices such as spraying may suffer from toxicity as these compounds may enter a body by inhalations. Okay, so that's why that kind of poisoning is known as occupational poisoning. Okay, so जो स्प्रे करणारा वर्कर आहे त्याला थ्रू द इन्हेलेशन त्याच्या बॉडीमध्ये ऑर्गॅनोफॉस्फरसची क्वांटिटी आहे ती बॉडीमध्ये एंटर करते अँड दॅट्स वाय दॅट पर्सन अंडरगोज द ऑक्युपेशनल टाईप ऑफ पॉयझनिंग ऑफ ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाउंड्स. ओके, नेक्स्ट आहे ॲक्सिडेंटल पॉयझनिंग. ओके, so accidental intake of agricultural product sprayers with this insecticide is the another important way of poisoning. In order to avoid such incidences of poisoning, proper care should be taken to wash the agriculture products with clean water before consuming them. Okay, so असे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट की ज्यांच्यावर ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड स्प्रे केलेलं आहे ते जर आपण असंच खाल्लं तर आपल्याला ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंग होऊ शकतं. ओके, अँड दॅट इज नोन ॲज ॲक्सिडेंटल पॉयझनिंग. ओके, म्हणून जे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत ते जनरली वेल वॉश करायचे, चांगले वॉश करायचे आणि मगच ते कन्झ्युम करायचे. ओके, सो दिस वॉशिंग टेक्निक्स प्रिव्हेंट्स द ॲक्सिडेंटल पॉयझनिंग ऑफ ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड्स. ओके, नेक्स्ट टाईप आहे पॉयझनिंगचा दॅट इज इंटेन्शनल पॉयझनिंग. सो इंटेन्शनल इंजेक्शन ऑफ these compounds for a committing suicide is the another way of organophosphorus compound poisoning. Okay, so suicideच्या इंटेन्शनने जर आपण ते ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड जे आहे ते कन्झ्युम केलं तर दॅट पॉयझनिंग कम्स अंडर अ इंटेन्शनल पॉयझनिंग. ओके, सो त्याचे सिम्टम्स आहेत मस्कॅरिनिक आणि निकोटिनिक इफेक्ट्स आहेत. ओके, सो त्याचे ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंगचे सिम्टम्स आहेत विच इज असोसिएटेड विथ मस्कॅरिनिक रिसेप्टर इफेक्ट अँड निकोटिनिक रिसेप्टर इफेक्ट. ओके, सो मस्कॅरिनिक इफेक्ट्स आहेत
हे बघितलं तर मिओसिस दॅट इज स्पाझम ऑफ मिओसिस इफेक्ट आहे दॅट इज कॉन्ट्रॅक्शन ऑफ आईज, स्पाझम ऑफ अकोमोडेशन ओके ड्यू टू द मिओसिस इफेक्ट जवळचं जे ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर आईज जे आहेत ते फोकस होतात ओके दॅट इज स्पाझम ऑफ अकोमोडेशन, हेडॅक, ब्रोंकोस्पाझम okay bronchospasm it is nothing but the constriction of bronchi tract okay coughing due to increase in bronchial secretions which leads to the tightness of chest okay सो जनरली सिक्रेशन्ससुद्धा ब्रॉन्कियल सिक्रेशन्स रेट जो आहे तो इन्क्रीज होतो अँड दॅट्स वाय कफ मोर क्वांटिटीमध्ये प्रोड्यूस होतो दॅट प्रोड्युसेस अ कफिंग इफेक्ट अँड दॅट लीड्स इन टू अ टाईटनेस इन द चेस्ट ओके मोर कफ प्रोडक्शन झाल्यामुळे चेस्ट जी आहे ती भरल्यासारखी वाटते ओके दॅट इज टाईटनेस ऑफ चेस्ट. On ingestion, the symptoms consist of anorexia, nausea, vomiting and diarrhea. Okay. So, जिथे ऑर्गॅनोफॉस्फरसचे इंजेक्शन होतं त्याच्यामध्ये सिम्पटम्स दिसून येतात ॲनोरेक्झिया, नौझिया अँड वॉमिटिंग ओके. सो ॲनोरेक्झिया इट इज अन लॅक ऑफ ऑक्सिजन ओके then nausea, vomiting and diarrhea like symptoms are seen. Then death is usually due to the respiratory failure from the combination of nicotinic and muscarinic actions okay. So death generally त्या पेशंटमध्ये दिसून येते ड्यू टू द कॉम्बिनेशन ऑफ बोथ मस्कॅरिनिक अँड निकोटिनिक ॲक्शन्स ओके. सो दोन्ही रिसेप्टर्स दोन्ही ॲक्शन्स दिसल्यामुळे जनरली त्या पर्सनमध्ये डेथ होण्याचे चान्सेस जास्त आहेत. निकोटिनिक अँड मस्कॅरिनिक ॲक्शन्स दॅट इन्क्लूड्स द लॅरिंगोस्पाझम ओके. सो लॅरिंग्स आहे त्याच्यामुळे त्याचं कॉन्ट्रॅक्शन दिसून येतं, ब्रॉन्काय ट्रॅकचं कॉन्ट्रॅक्शन होतं, ट्रॅकिया, ब्रॉन्कियल अँड सलायव्हरी सिक्रेशन्स ॲज वेल ॲज पेरिफेरल अँड सेंट्रल रेस्पिरेटरी पॅरालिसिस गेट फॉर्म ओके. सो सिक्रेशन्स जे आहेत ते सुद्धा इन्क्रीज होतात आणि सेंट्रल अँड पेरिफेरल रेस्पिरेटरीचं पॅरालिसिस होतं रेस्पिरेटरी सिस्टमचं अँड दॅट्स वाय डेथ कॉजेस ओके. So this is a more severe poisoning effect of organophosphorus compound की ज्याच्यामध्ये पेशंटची डेथ होऊ शकते जेव्हा मोर सिव्हिअर मस्कॅरिनिक अँड निकोटिनिक ॲक्शन्स आर शोन ओके. सो कोणत्या कोणत्या ॲक्शन्स आहेत फायनल ॲक्शन्स दॅट इज लॅरिंगोस्पाझम, ब्रॉन्कोस्पाझम, ट्रॅकियल, ब्रॉन्कियल अँड सलायव्हरी सिक्रेशन्स गेट इन्क्रीज अँड ऑल्सो पेरिफेरल अँड सेंट्रल रेस्पिरेटरी पॅरालिसिस गेट शोन ओके ड्यू टू द डेथ ऑफ दॅट पर्सन गेट हॅपन ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ट्रीटमेंट ओके. सो रॅपिड ट्रीटमेंट इज नेसेसरी टू प्रिव्हेंट अ फॅटल आउटकम्स ओके. सो इमर्जन्सी ट्रीटमेंट इज रिक्वायर्ड सो दॅट्स वाय पेशंट गेट हॉस्पिटलाइज्ड अँड जनरली गेट शिफ्टेड इंटू अ इंटेन्सिव्ह केअर युनिट दॅट इज ICU ओके. सो रॅपिड ट्रीटमेंटची त्या पेशंटला गरज असते त्याच्यामुळे तो पेशंट जो आहे तो हॉस्पिटलाइज्ड करणं गरजेचं आहे. इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशन इज रिक्वायर्ड अँड ऑल्सो इट गेट ट्रान्सफर इंटू अ इंटेन्सिव्ह केअर युनिट ओके. स्पेसिफिक ट्रीटमेंट त्या पेशंटला प्रोव्हाइड केल्या जातात. सो इन केस ऑफ इंजेक्शन गॅस्ट्रिक लॅवेज इज नेसेसरी ओके. सो माउथ अँड फॅरेंजियल सिक्रेशन शुड बी रिमूव्ड बाय द सक्शन ओके. सो माउथ रिजनमध्ये आणि फॅरेंजियल रिजनमध्ये जे काही सिक्रेशन्स होतात दॅट कुल बी रिमूव्ड विथ द हेल्प ऑफ सक्शन ओके. आणि गॅस्ट्रिक लॅवेजची ट्रीटमेंट प्रोव्हाइड केली जाते ओके. जर इंजेक्शन झालं असेल तर गॅस्ट्रिक लॅवेज हे प्रोव्हाइड केलं जातं ओके. अँड ऑल्सो माउथ आणि फॅरेंजियल रिजनमध्ये जे काही कंटेंट आहे ते सक्शनने रिमूव्ह केलं जातं ओके. जे काही सिक्रेशन झालेलं आहे इन्क्रीज इन टू द सिक्रेशन दॅट कुल बी गेट रिमूव्ड विथ द हेल्प ऑफ सक्शन ओके. सो सक्शन पाईप टाकला जातो ओके आणि ते सक्शन अप्लाय केलं जातं आणि त्याच्यामुळे ते जे काही कफ प्रोड्यूस झालेलं आहे ते बाहेर काढलं जातं ओके. नेक्स्ट आहे दॅट इज इंडोट्रकियल इंट्युबेशन्स ओके. सो इंडोट्रकियल इंट्युबेशनमध्ये काय केलं जातं तर ट्यूब आहे ती माउथ थ्रू ट्रकिया रिजनमध्ये प्लेस केली जाते ओके. which is generally useful for the breathing processes ओके. सो त्याच्यामुळे पर्सन जो आहे त्याची ब्रीदिंग प्रोसेस जी आहे ती इझी होते ओके. सो इंडोट्रॅकियल इंट्युबेशन जनरली एसेन्शियल फॉर मेंटेनिंग अ प्रॉपर रेस्पिरेशन ऑफ दॅट पर्सन ओके. इंजेक्शन ऑफ ॲट्रोपिन सल्फेट दॅट इज 2 mg बाय IV रूट ओके. सो नेक्स्ट मेडिकेशन ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यामध्ये ॲट्रोपिनचं इंजेक्शन दिलं जातं. ॲट्रोपिन विच ॲक्ट्स ॲज ॲन मस्कॅरिनिक अँटागोनिस्ट ओके. सो दॅट्स वाय ॲट्रोपिन सल्फेटचं इंजेक्शन दिलं जातं 2 mg IV रूटने. नेक्स्ट आहे इंजेक्शन ऑफ
pralidoxime 1 gram by IV route. So it is a powerful cholinesterase reactivator, regenerate a active enzyme, but these enzymes are effective only if administered promptly. Okay, so पॉयझनिंग झाल्या जर लगेच हे प्रॉलिडॉक्झिनचं इंजेक्शन दिलं 1 ग्रॅम IV रूटने तरच ते ॲज ॲन कोलिनेस्टरेज रिॲक्टिवेटर त्यांची ॲक्शन जी आहे ती ते शो करतात. ओके, सो त्याच्यामुळे पॉयझनिंग झाल्या प्रॉम्प्टली लगेचच ह्याचं इंजेक्शन देणं गरजेचं आहे. ओके, सो दीज आर द स्पेसिफिक ट्रीटमेंट. नेक्स्ट इज दॅट जनरल ट्रीटमेंट. जनरल कोणत्या सपोर्टिव्ह ट्रीटमेंट दिल्या जातात तर IV फ्लुइड जे आहे इंट्रावेनस फ्लुइड ते पेशंटला प्रोव्हाइड केलं जातं. त्यानंतर मॉइस्ट ऑक्सिजन इनहेल केलं जातं. सो मॉइस्ट ऑक्सिजन इनहेलेशन टेक्निक कॅन बी यूज्ड. देन जनरल नर्सिंग केअर. ओके, सो जे नर्सिंग युनिट आहे हॉस्पिटलचं त्याच्या ज्या जनरल बेसिक केअर्स आहेत ते त्या पेशंटला प्रोव्हाइड केल्या जातात ॲज अ जनरल ट्रीटमेंट फॉर ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड. ओके, सो इथे आपला हा पॅरासिम्पॅथोमायमॅटिक चॅप्टर संपलेला आहे. सो आपण रिवाईज करूया, समरी बघूया आपण काय काय बघितलेलं आहे पॅरासिम्पॅथोमायमॅटिकमध्ये. तर पॅरासिम्पॅथोमायमॅटिक ड्रग्स म्हणजे काय हे बघितलेलं आहे. पॅरासिम्पॅथोमायमॅटिक ड्रग्सचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचे जे डिफरंट क्लास आहेत, इस्टर ऑफ कोलिन आहे, अँटीकोलिनिस्ट्रेज आहे. ओके, सो त्याच्यामध्ये जे प्रोटोटाईप ड्रग आहेत ॲसिटाइल कोलिन, मिथाकोलिन, कार्बाकॉल. ओके, अँटीकोलिन इस्ट्रेजमध्ये रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल हे 2 टाईप बघितलेले आहेत. रिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्ट्रेजमध्ये फायसोस्टिग्मिन, निओस्टिग्मिन, पायरिडोस्टिग्मिन बघितलेलं आहे. इरिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्ट्रेजमध्ये ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड पॉयझनिंग बघितलेलं आहे. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर डेफिनेशन विचारलेलं आहे हमखास, क्लासिफिकेशनवर क्वेश्चन विचारलेला आहे. ॲसिटाइल कोलिनचे जे मस्कॅरिनिक आणि निकोटिनिक ॲक्शन्स आहेत त्याच्यावर क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारलेला गेलेला आहे. अँटीकोलिनिस्ट्रेजच्या ज्या ॲक्शन्स आहेत रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल ह्याच्यावरसुद्धा स्पेसिफिक नोट्स ज्या आहेत त्या एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. आणि ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड जो पॉयझनिंग आहे, ओके, पॉयझनिंगचे रिझन्स, त्याचे सिम्पटम्स, त्याचे इफेक्ट्स, ओके, त्याची ट्रीटमेंट जी आहे ह्याच्यावर नोट जी आहे ती एक्झाममध्ये विचारली गेलेली आहे. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. सो इथे हा चॅप्टर आपला संपलेला आहे. ओके, सो ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ह्या कॅटेगरी अंडर आपण फर्स्ट चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. पॅरासिम्पॅथोमायमॅटिक ड्रग विच इज ऑल्सो नोन ॲज कोलिनर्जिक ड्रग विच इज ऑल्सो नोन ॲज कोलिनोमायमॅटिक ड्रग. ओके, सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला न्यू चॅप्टर स्टार्ट करायचा आहे. इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. ओके, सो तुम्हाला कोणता पॉईंट जर ह्या चॅप्टरमधला कळला नसेल, ओके, तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून सांगा. मी रिपीट घेईन, तुम्हाला अजून चांगल्या रीतीने समजावून सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.